चला गुड मॉर्निंग गाईस. वाजलेले आहेत सकाळचे 2 म्हणजे रातचे 2 वाजलेले आहेत आणि आज आमचा डे 3 आहे. डे 2ला आम्ही गेलतो दर्शनासाठी, पण हेवी रेंजमुळे तिथे लँडस्लाईड झालेली आहे आणि कोणच सोडत नव्हते आणि लोक पण वरती फसलेले होते. आज आमचे डे 3 आहे. वापस आम्ही 2 वाजता निघून बेस कॅम्पसाठी चाललेलो आहे. हां चला, आता तयारी बेरी झालेली आहे. बॅगी बिगी रूममध्येच आहेत, बस पण लागलेली आहेत. चला बघूया आज कसं काय दर्शन होतो. चलो लेट्स गो. हर हर महादेव. चला आमची बस पण आता लागलेली आहे. बसमध्ये बसतो आणि जाऊया. हलका हलका पाऊस पडलेला आहे. ये चलो चलो जल्दी चलो. चलो ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. चालो चालो. जय बोले बोले महादेव महादेव. इथं बेस कॅम्प जवळ आता पोहोचलेला. इथं टेंट आहेत आमचा कालचाच तो. आणि इथे यात्राचं आमचे ID देतात, प्रत्येकाचा नंबर रजिस्टर करून असं हे भेटतात. 80 कोणाकडे एक कार्ड दे. इथं नाव नाही, नंबरच आहे कार्डला, म्हणून रजिस्टर करून एक 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 चाललेत. कोणची संकल्प भेटला बघा. माझा पण आता ID कार्ड भेटला. डोली कोण आहे? चला माझा पण कार्ड आता मला भेटलेला आहे. मम्मीला पण आणि पप्पाला पण कार्ड भेटला त्यांचा. आता यात्रा चालू करायला घोडे बसू आणि यात्रा चालू करा. चला आमचा टेंट आम्ही आता सोडलेला आहे आणि आम्हाला ID पण भेटलेला आहे आणि आमचा घोड्याचा पास पण आता पुढे भेटेल. मम्मी पप्पा सगळे रेडी आहेत. आता आम्ही चला पुढं आता आम्ही घोडा आमचा घोड्या भेटते. ग्रुप केला त्यावेळी 6 5 असा 3 ग्रुप केलेला आहेत. फायनली आमची आता यात्रा चालू होणार आहे. यात्रेसाठी लय वेट केला. जेव्हा भेटला तेव्हा आम्हाला जाम बरं वाटलं. काल ID नाही भेटला, त्याचा जरा लय दुःख होतं. थांबलो की होईल चालू, गुडनेस येईल, बाबा बोलवेल. पण बाबा बोलले की मला जावा, आराम करा आणि आरामशी उद्या या, तुम्हाला दर्शन देणारच आहे मी. तर आज मस्त आहे की काल कसा पाऊस पण जरा चिखल होता ना, आज कसं ऊन होता तर सुकला पण असेल. तर घोड्यावर बसतो आणि तुम्हाला पुढे भेटतो. चला मला घोडा भेटलेला, मम्मी बसलेली आहेत. तर सगळ्यांना घोडा भेटलेला आहे. अजून माझा घोडा यायचा बाकी आहे. एक 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 सगळे घोडा आहेत. चला हर हर महादेव नाव घेऊन आम्ही आमचा ट्रॅक चालू करतोय. यांना इथेच घोडा भेटलेला आहे. आमचा घोडा पुढे वरती जरा पुढे आहे. चला हर हर महादेव. पाऊस पण रिमझिम थोडासा आलेला आहे. हर हर महादेव. तुम्हाला भेटला नाही आम्हाला पुढे आहे. चला हर हर महादेव. घोडा भेटलेला आहे. आता मला पण घोड्यावर बसलो. पप्पा आहेत पाठी आणि दुसरे मेंबर्स आमचे खालतीच आहेत. ही पूर्ण गर्दी आता एक 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 घोडा जातील. घोडा मस्त भेटलेला आहे, शांत आहे. चला हर हर महादेव. बर्फाली बाबा की जय. आता मला घोड्यावरशी उतरवायचं चेक करण्यासाठी. गर्दी आहे घोड्यांची, पूर्ण गर्दी वाटली. घोड्याची चेकिंग आणि खाली चालायसाठी पुढून लोक पाऊस पण आलेला आहे. आता इथं चेकिंग होणार आहे. आमचे RFA कार्ड आणि आधार कार्ड चेक होणार आहे. पाठी तिथे एक 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 सोडू देतात आणि पुढे पण इथं गर्दी आहे आणि घोड्या साईडचे झाले घोडेवाले. अरे कसू दादा इथंच उभे आहेत. चला आता चेकिंग विकिंग झालेली आहे ना. आता फायनली आमची ट्रॅकिंग चालू झालेली आहे. ऑफिशियली बोलू शकत आहे. चला हर हर महादेव. चला यात्रा चालू झाली. थोडा स्टीव आहे, तुम्हाला उतरवलेला आहे. चला हर हर महादेव बोलून आता ट्रॅकिंग चालू करतो आहे. घोडा पण आहे पण ते घोड्याचा असा टाईट करत होता म्हणून तुम्हाला थोडा उतरा आणि पुढे वरच असे असे चालत उतरलो. आणि चालायची इच्छा होती तर महादेव ते पण इच्छा पूर्ण करतोय. एकदम भारीचं वातावरण, पाठी असं धुका धुका, घोड्याची अशी एक 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 असं घोडा
होतील. सास नीट घ्यायला जमत नाही एवढा आहे इथं, म्हणजे त्रास नाही होणार पण जमलं. चला घोडावाला पीस चाललेला का तुला घोडा चालतच जायचं तर घोडा कशाला केला तर थांबवला. त्यांनी फोन केला तर म्हणा ते आता थांबलो आणि वापस घोड्यावर बसलो. सगळे भेटले वापस फॅमिली वापस. आणि आता घोड्याची आपली सवारी चालू आहे यात्रा. हर हर महादेव. बाकी बघा पूर्ण असा लय भारी वातावरण आहे एकदम गार. जास्त पण थंडी नाही गरम पण नाही. रस्त्यात असे भंडारे पण खूप आहेत. आधी तर भंडारा चालू आहे. ये बारिश गिला उसके वजह से ऐसा हो गया क्या? ऐसे ही वेदर रहता है बारिश की वजह से. पावसाने एक पाऊस पडला जरा स्लायडिंग झालेली आहे. पूर्ण रस्ता वाटला गेले पण त्याच्यामुळे तो वातावरण झालेलं आहे इथे. क्लायमेट एक नंबर. पूर्ण असा फॉग फॉग रस्त्यावर एकदम शांतता भेटते. आता इथं लाईन लागलेली आहे. आता चढण चालू झालेली आहे ना, तर आता एकेचा घोडा एक करून जाणार. गर्दी झालेली आहे. तेव्हा असा भंडारा तिथे सगळ्यांना सेवा करत असतात ते भंडारेवाले. काय आहे बघू आपण. हर हर महादेव. चॉकलेट दिले चॉकलेट. प्रत्येक थोडे पॉईंट्सवर ऑक्सिजनसाठी कॅम्प लावलेला आहे की ऑक्सिजन कमी. तर हे मेडिकल कॅम्प्स आहेत मिलिटरीचे. बघा इथं आम्हाला ग्लेशियर भेटलेलं आहे आणि इथून गुफा अजून 10 किलोमीटर लांब आहे. आणि पूर्ण तेच ग्लेशियरचं पाणी ते पुढे ते नदीत नदीला कन्वर्ट होतं. इथं ग्लेशियर आणि इथे पाणी. स्वर्ग वाटते स्वर्ग. जशी चढाई येते या उतरून येते ना घोड्याचं थांबतात एका लाईन लागते रे. आणि याला घोडा पाणी प्यायसाठी थांबलेला आहे आणि असं वरून पूर्ण पाणी येतं. पाणी प्यायसाठी थांबलो तो पूर्ण गर्दी झालेली आहे. आणि आमचे दुसरे जे पाटे कसं दादा आलेला आहे. चला हर हर महादेव. अरे तुम्ही पण पाणी प्यायला आले या. बम बोले हर हर महादेव. पाणी पाणी. पाठी मजा बघा काय चाललेली आहे. यात्रेला आल्याने घोड्यावाला तर पितानच पिता तर यात्रेवाला पण प्यायला लागले. हर हर महादेव. चढण चालू झालेली आहे आणि ती चढण तिथपर्यंत तुम्हाला दिसते. ती चढण आता मेन चढायची असं तुम्ही चढायच्या नंतर वापस खाली उतरवून महादेव महादेव. अजून स्टिप चढाई आमची अजून स्टिप होत चाललेली आहे आणि ते तिथं अजून जायचं आहे. पूर्ण आता घोड्याची ट्रॅफिक लागलेली आहे. और कितना स्टिप चढ़ाई है? चढ़ाई और
ए क्या चढ़ाई है बहुत चढ़ाई है और बहुत चढ़ाई है। स्टार्ट स्टार्ट अभी तक चालू है क्या ये काल ती पावसाच्या मुलं स्लायडिंग झालेली नाही तर रेलपत्री ती जागा आता डगरी अजून आहेत लूज आहेत म्हणून ते असं आहे प्रोटेक्शनसाठी केलेलं आहे ते स्लायडिंगची मुलं एक दिवस यात्रा बंद ठेवलेली आहे होती पूर्ण असं वरून हे डगरी आलत्या रेती बिती पूर्ण अशा आलती मला बोलतोय की इथून असं वरून दगडे आलते इथं मेन स्लायडिंग झालती इथून असं ते पूर्ण एवढा गेलता आणि पूर्ण खाली असे नंतर स्लायडिंगचे मला डॅमेज बघा इथं किती झालेलं आहे वरून असा स्लाईड होतो तो पूर्ण डॅमेज केला आणि रस्त्याची हालत बघा ये अजून ते लँडस्लायडिंगचे म्हणजे डॅमेज झालेले आहेत त्यासाठी ते JCB वरती आणलेले आहेत अजून बेअरचं काम एकदम फास्ट आहे स्लायडिंग झाली लगेच रस्ता नीट करायसाठी पण घेतलेला आहे अजून 9 किलोमीटर बाकी आहे आणि खूप स्टीप चढाई आहे म्हणजे घोड्या बसलं स्टील एवढा हे वाटते चालताना किती हार्ड असली आता मी फॉगमध्ये एंटर करणार आहे म्हणजे इथून पूर्ण असा फॉगच रस्ता आहे खालच्या तर दरी पण दिसत नाही एवढा फॉग झालेला आहे आता आणि रस्ता अजूनच खूप होत चालला रस्ता नॉर्मल रस्ता लागतच नाही फॉग बघा किती फॉग झालेला आहे त्याला समजून पण आता दिसायला नाही रस्ता काही दिसत नाही तो एवढा इथपर्यंत विजिबल पण पुढं पूर्ण असा बाबा बघा बिना चप्पलांचे चाललेले आहेत असं जर मध्ये मध्ये ना सगळ्यांना काय देत असतात फुल कठीण चढाई आलेली आहे बघा कसा चढते घोडे पण आता नीट असं चढत नाही एवढी चढण कठीण आहे चला एवढी स्टीप चढायच्या नंतर आता फायनली चढण संपलेली आहे आता नॉर्मल रस्ता ट्रेन रस्ता लागलेला आहे आणि हो साईडचा बघा पूर्ण धोका एकदम दरी खाली ब्रेक घेतलेला आहे आम्ही चहा नाश्त्यासाठी मी तर नाही खाणार पण मम्मी आणि मामीचा ते नाश्ता करतात आहे आणि बाहेरचा वेळ दाखवला तुम्हाला एकदम धुका बॉबी पण आहे का बॉबी पण माझ्यासोबत नाश्ता नाही करत एकदा थोडं थांबले आणि पूर्ण फॉग धुका रस्त्यात नाही पोचत ब्लॉग आता आणि सोडून दिलेला आहे तो चालवतोच मस्त तुम्ही चालत बसले घोडा तो आहे बाजूला तसा आता मस्त की घोडा हातून दिलेला आहे असा चला दिसत नाही पुढचं पूर्ण धुका आई आपला चाललेला आहे असते चल आता उतरण्यासाठी असं बोललं पाठी वजन द्यायला लागतो आता पाठी वजन देऊन चालल्यात पप्पा पाठी ते भांडारातून खायला घेतला तरी खातात चल बाकी आहेत आपल्या पाठी दुसरी काय आता लईच थंडी आवाज सुटलेली थंड झालेलं आहे आता जरा दुखा कमी व्हायला लागले डोंगर दिसायला लागलेत अजून 5 किलोमीटर बाकी आहेत गुफेसाठी पण बरा रस्ता चालते चढण नाही उतरण नाही नॉर्मल प्लेन रस्ता चालू आहे तर बरा वाटतोय आता चढण झाली आता उतरण आहे थोडा आता पूर्ण उतरत आहे खाली चला बी प्रिपेअर वाट तर लागणार आहे पण काय करायचं नजारा पण तेवढाच भारी मला उतरलो तरी धरण आणि पाणी बघा किती क्लिअर आहे पाणी एकदम क्रिस्टल क्लिअर पाणी आहे आता वापस चढण चालू झाली आता एवढाच चढायचं वापस वरती आता वाजलेले आहेत 9 वाजलं आणि सूर्यदेव आपले उजाडलेले आहेत
आणि जसं होतं तेवढं आता लगेच गरम व्हायला लागलं. म्हणजे वातावरण आहे थंड, पण जे उन्हाच्या मुलं गरम होतं ना एवढा, तर सावलीत येतं थंडी आणि उन्हात गेलं तर गरम असं झालेलं आहे. आणि सकाळी जे पहाटे ती थंडी होती ती एवढी थंडी होती आणि आता एवढा गरम, म्हणजे मिक्स एकदम गरम पण थंड पण असं आहे. सावलीत थंडी आणि उन्हात गरम. आणि पाठी आहे बघा. चला चला फायनली आता एक गुफा दिसलेली आहे. गुफा दिसते, तुम्हाला गुफा दाखवतो. हे बघा गुफा. जरा आता उतरे नाही नीट दिसत नाही, तुम्हाला थोडा पुढून दाखवतो. ग्लेशियर बघा, लेफ्ट साईडला ग्लेशियर आहे. आणि तो दुसरा रूट आहे ना, तो चालत आणि पालखीवाल्याचा रूट आहे. रूट घोडावाल्यांचा. आणि जे पेलगाम बोलून येतं ना, पेलगाम रूटशी, तो पण याच रूटला कनेक्ट होतो. मनोबुद्धि अहंकार चित्तानिनाहम् न च श्रोत्रजिह्वे न च घ्राणनेत्रे न च व्योमभूमे न तेजो न वायु चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहम् प्राणसंज्ञो न वै पञ्चवायु न वा सप्तधातु न वा पञ्चकोश. फुल स्ट्रगल चाललेला आहे. एवढा वाटला नाही, पण आता 1-1.5 किलोमीटर चालत एवढी वाट लागते ना. एकदम थंडी पूर्ण नागबाग सगळं थंड पडलेलं आहे. आणि हे सगळं कशासाठी दाखवतो तुम्हाला. जय बाबा बर्फा. वंडरफुल कोट भेटलेला आहे तुम्हाला दाखवतो ना. हे बघा, लिसन टू युअर इनर व्हॉइस. माझा इनर व्हॉइस आता एकच बोलू शकत आहे, हर हर महादेव. जसं जवळजवळ होत्या थकान सगळी संपतोय आणि एकदम ताकद यायला लागली आता. चला, एवढ्या मनशी वेटिंग आणि एवढ्या आर्सचा स्ट्रगल. अमरनाथ बाबा, बर्फाली बाबा की जय. हर हर महादेव. ओम नमः शिवाय. आहे फायनली. बम बम बोले. बम बम बोले. बर्फाली बाबा की जय. फायनली आमच्या अमरनाथची यात्रा. आता दर्शन घ्यायला जाऊ आम्ही आता. नमः पार्वती पते हर हर महादेव. बम बम बोले. बर्फाली बाबा की जय. चला, आम्ही कुर्ता घातलेला, कुर्ता चेंज केलेला होता आणि दर्शनाला चाललेलो आहे आता. ते पाठवाचा जवळ जसं जवळ गुफा होतं तेवढा अजून दिल धकधक होतं. चला, दर्शन पण झालेलं. दर्शनाला काही गर्दी नव्हती आणि मस्त दर्शन झालेलं आहे. आता वापस बालटाल बेस कॅम्पसाठी निघलेलो आहे. चला, बर्फाली बाबा की जय. ओम नमः शिवाय. गेले दर्शनाला, आम्हाला इथं ठेवून सगळं सामान आमच्याकडेच दिलंय. असं असतं का कुठं ब्लॉगर? एवढा वेळ
एवढा वेळ लावतात सर्व लोक ऍड कर ब्लॉग मध्ये मेहनत केली आम्ही एवढी, सगळं सामान घेऊन आलोय, बुट पण घेऊन आलोय आणि थांबलो इथे. लवकर या. हे दोघे दिसतात त्यांच्यामुळे आम्हाला लेट झाला, तरी अजून किती आरामात येतात. 1 तास 1 तास झाला आम्ही इथे थांबून बसलोय. बघा हालत बघा, हे बघा. काय करायचं. येतात दर्शनाला असे फास्ट फास्ट करायचे. हे बघा ए, मोठे साहेब हात करून पण दिसत नाही. हे बघ. आणि दुसरा कुठे? आई. बघ, असं नाही का? हा. हे वेगळी एक गडे आलेले आहे, तरी पण अजून हळूहळू येतात. एवढं होऊन सुद्धा आम्हाला थांबून ठेवलंय. चला असे पॅसेंजर परत नको आहेत आम्हाला.